सध्या जे इस्रायल-इराण युद्ध चालू आहे त्यामध्ये एवढी चर्चा का होते, विशेषतः इराणच्या बाजूने, हे थोडंसं आपण समजून घेऊया. इराण हा देश, ह्याचा शेअर ग्लोबल ऑइलमधला हा फक्त 3.5%. पण तरीसुद्धा ह्या देशाला एवढं महत्त्व का आहे? कारण ह्या ठिकाणाहून होणारी ऑइलची वाहतूक, स्टेट ऑफ हॉर्मुझ हा जो एक भाग आहे समुद्रातला, की ज्या ठिकाणाहून गल्फमधलं मेजर ऑइल वाहतूक होत असते. आणि ह्या प्रदेशावर, ह्या समुद्रातल्या भागावर इराणचं टोटल कंट्रोल आहे. म्हणजेच इराणवर कोणतंही संकट आलं तर इराण ह्या भागाचा एक चोक पॉईंटचा नक्कीच असा वापर करू शकतो की ज्याच्याने तो ऑइल वाहतूक थांबवू शकतो. हे इराणने 2011मध्ये पण केलेलं होतं. 2011मध्ये इराणने जेव्हा अशा प्रकारे ऑइल वाहतुकीवर निर्बंध लादलेले, तेव्हा क्रूड ऑइलच्या किमती पुढील 6 महिन्यामध्ये जवळपास 25% वाढलेल्या. आनंदाची बाब ही आहे, पुढच्या 4 महिन्यात त्या परत 25% खाली आल्या देखील. म्हणजेच क्रूड ऑइलच्या किमती ह्या जगात जास्त वेगाने वाढत नाहीत आणि जास्त वेगाने वर टिकून पण राहत नाही. त्यामुळे भारतासारख्या ऑइल इम्पोर्ट करणाऱ्या देशासाठी ही तितकीशी निगेटिव्ह बाब नक्कीच नाही आहे.